नमस्कार परीक्षार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण वन लाइनर सामान्य ज्ञान प्रश्नोत्तरीमध्ये भाग 7 पाहत आहोत. तर भाग 7ची थोडक्यात प्रस्तावना सांगतो या व्हिडिओची. तर यामध्ये आपण NCERT हिस्ट्री घेणार आहोत. NCERT हिस्ट्री यासाठी महत्त्वाची आहे की जेवढेही पदवी लेवलच्या परीक्षा असतात, पदवी लेवलचे जेवढेही पेपर होतात, त्यामध्ये प्राचीन भारताच्या इतिहासावरती प्रश्न विचारतात. ज्या 12वी लेवलच्या परीक्षा असतात, 12वी बेसवरती, त्यावरती महाराष्ट्राच्या इतिहासावर प्रश्न विचारतात. परंतु जो पदवी लेवलच्या परीक्षा असतील, ग्रॅज्युएशन लेवलच्या, तर त्यावरती प्राचीन भारताच्या इतिहासाला देखील महत्त्व दिलं जातं, ज्यामध्ये NCERT हिस्ट्री हा महत्त्वाचा भाग राहील. त्यामुळे यामध्ये आपण NCERT हिस्ट्रीवरील प्रश्न कव्हर करणार आहोत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शक्यतो माझा आवाज म्यूट करून तुम्हीच हे प्रश्न वाचा, म्हणजे तुम्हाला सराव होईल. आणि लिहून घेण्यामध्ये वेळ वाया घालवू नका. टेलिग्राममध्ये याची PDF टाकलेली, तिथून PDF घ्या आणि सराव पेपर सोडवण्यासाठी वेबसाईटला भेट द्या. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. ऋग्वेद हे संस्कृत भाषेतील सर्वप्रथम लिहिले गेलेले साहित्य आहे. भीमबेटका हे मध्य प्रदेशातील विंध्ययन पर्वताच्या कुशीत व नर्मदा नदीच्या खोऱ्यात आहे. भीमबेटका हे. तर मित्रांनो, यामध्ये मी प्रश्न घेतलेला नाही, डायरेक्ट वाक्य घेतलेले आहेत, ज्यामधून तुम्ही देखील प्रश्न तयार करू शकता, या उद्देशाने की प्रश्न कसा तयार होऊ शकतो. कुर्नूल ही जागा आंध्र प्रदेशात आहे. तिथे राखीचे अवशेष सापडले. यावरून मानवास आगीचा उपयोग माहीत होता हे सिद्ध झाले होते. मानवाने पाळलेला सर्वप्रथम प्राणी हा कुत्रा आहे. मेहरगड हे मनुष्यात असलेले सर्वात प्राचीन खेडे आहे. मनुष्यवस्तीचे असलेले सर्वात प्राचीन खेडे आहे. ऋग्वेद हे जगातील सर्वात प्राचीन वेद आहे, ज्याचे लिखाण सुमारे 3500 वर्षापूर्वी झाले. ऋग्वेदामध्ये हजाराहून अधिक स्त्रोतांचे संकलन केले आहे. त्यास सुक्ता असे म्हटले जाते. सुमारे 1400 वर्षापूर्वी हर्षवर्धन राजाच्या दरबारात बाणभट्ट नावाचा एक कवी होता. सुप्रसिद्ध चालुक्य राज्यकर्ता पुलकेशिन हा होय. चालुक्याची राजधानी ही एओन ही होती. कालिदासाचे प्रसिद्ध नाटक अभिजात आणि शाकुंतल या नाटकात राजा दुष्यंत व तरुणी स्त्री शकुंतला यांच्यातील प्रेमसंबंधाची गोष्ट आहे. स्तूप म्हणजे ढिगारा असतो, लक्षात ठेवा. शून्याचा शोध हा भारतात लागला. याचा उपयोग हा भारतीयानंतर प्रथम अरबांनी केला व तेथून त्याचा प्रसार युरोपात झाला. मिनाज ई सिराज हा एक इतिहासकार होता. त्याने 13व्या शतकात हिंदुस्थान हा शब्द प्रथम वापरला. त्यावेळी हिंदुस्थानात पंजाब, हरियाणा आणि गंगा यमुना या नद्यामधला प्रदेश येत असे. शिया मुस्लिम यांनी मोहम्मद पैगंबर यांचा जावई अली यास मुस्लिम समाजाचा नेता मानले होते. तर सुन्नी मुस्लिम यांनी मुस्लिम समाजाचा सर्वोच्च नेता म्हणून खलिफाचा स्वीकार केला होता. सिया आणि सुन्नी हे दोन जे प्रमुख भाग पडलेले आहेत मुस्लिमांमध्ये, त्याविषयी हा प्रश्न आहे. मथुरा हे शहर कुशाण राज्याची दुसरी राजधानी होती. रेशीम बनवण्याची पद्धत ही सर्वप्रथम चीन या देशात शोधण्यात आली. कनिष्क हा सर्वात प्रसिद्ध कुशल राज्यकर्ता होता. अश्वघोष हा कनिष्क दरबारातील कवी होता. अश्वघोषाने बुद्धचरित्र या नावाचे बुद्धाचे आत्मचरित्र लिहिले. याच काळात बौद्ध धर्माच्या नवीन पंथाचा उदय झाला. त्यास महायान म्हणून ओळखले जाते. हिंदू या शब्दाचा उगम हा सिंधू या नदीच्या नावापासून झालेला आहे. चंद्रगुप्त व कुमारी देवी हे चंद्रगुप्ताचे आईवडील होते. चंद्रगुप्त हा गुप्ता वंशातील प्रथम राजा होय, ज्याने महाराजाधिराज हे शीर्षक वापरले. कालिदास प्रसिद्ध कवी व आर्यभट्ट खगोलशास्त्रज्ञ हे चंद्रगुप्त II यांच्या दरबारातील विद्वान होते. अशोका ज्या राज्याचा सम्राट होता, ते साम्राज्य अशोकाचे आजोबा म्हणजे चंद्रगुप्त मौर्य यांनी स्थापन केलेले आहे. चंद्रगुप्त मौर्य यांना एका हुशार विद्वान मनुष्याचा पाठिंबा होता, ज्याला आपण चाणक्य म्हणतो. त्यांचं नाव कौटिल्यांनाच आपण चाणक्य म्हणून ओळखतो. चाणक्यांच्या युक्त्या आपण अर्थशास्त्र या पुस्तकात पाहतो. अर्थशास्त्र नावाचं जे पुस्तक आहे ते चाणक्यांनी लिहिलेलं आहे आणि हा प्रश्न याआधी आलेला आहे. तुम्ही जर जुन्या प्रश्नपत्रिका पाहिल्या असतील तर त्यांच्या वंशावळीमध्ये वंशावळ चंद्रगुप्त, बिंदुसार, अशोका, दशरथ आणि सांप्रती अशी त्यांची वंशावळ आहे. अशोकाचे शिलालेख ब्राह्मी लिपीत होते. चीनच्या भिंतीची लांबी ही 6400 किमी एवढी आहे. तर मित्रांनो, हा प्रश्न थोडा संदिग्ध आहे. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी माहिती, म्हणजे विकिपीडियामध्ये वेगळी आहे, गुगलमध्ये वेगळी आहे. आणि सुमारे 2500 वर्षापूर्वी लोखंडी हत्यारांचा वापर आढळल्याचे पुरावे आहेत. हडप्पा संस्कृतीत लोखंडाचा वापर नव्हता. पाणिनी याने संस्कृत व्याकरणाची रचना केली. संस्कृत व्याकरणाची रचना कोणी केली तर पाणिनी यांनी केली. त्यांनी स्वर व व्यंजन यांची रचना एका सूत्रात केली व त्यासाठी त्यांनी सूत्र तयार केले. महावीर हे वाज्य संघातील लिच्छवी या प्रांताचे क्षत्रिय राजकुमार होते. त्यांनी लोकांना उपदेश देण्यासाठी अर्धमागधी या प्राकृत भाषेचा उपयोग केला. महावीर व त्यांच्या अनुयायांचे उपदेश हे गुजरातमधील वलाबी येथे ठेवण्यात आले आहेत.
त्रिपिटक या पुस्तकात बुद्ध संघाचे नियम देण्यात आलेले आहेत. प्रश्न आलेला आहे मित्रांनो, बुद्ध संघाचे नियम कोणत्या पुस्तकात दिलेले आहेत? तर त्रिपिटक या पुस्तकात दिलेले आहेत. बुद्धांच्या निवासास विहार तर जैनांच्या निवासास स्थानक असे म्हणतात. झोरोस्टर हे इराणी पैगंबर आहेत. त्यांची शिकवण ही अवेस्ता नावाच्या पुस्तकात समाविष्ट आहे. इराण प्रमुख धर्मगुरू म्हणून झोरोस्टर यांना ओळखले जाते. गौतम बुद्धांविषयी आपण इथं थोडक्यात माहिती बघूयात. सिद्धार्थ हा गौतम बुद्ध म्हणून देखील ओळखला जातो. म्हणजेच गौतम बुद्धाचं नाव सिद्धार्थ असं होतं. त्यांनी सुमारे 2500 वर्षापूर्वी बौद्ध धर्मास जन्म दिला. गौतम बुद्धांचा वर्ण हा क्षत्रिय होता व गण शाक्य होता. बुद्ध धर्माचा अर्थ ज्ञानपूर्ण किंवा बुद्धिमान मनुष्य असा होतो. गौतम बुद्धांनी प्रथम व्याख्यान सारनाथ उत्तर प्रदेश येथे दिले. गौतम बुद्धांचा मृत्यू म्हणजेच महापरिनिर्वाण कुशीनगर येथे झाले. उपनिषद याची रचना ही नंतरच्या वैदिक काळात झाली. उपनिषदाचा अर्थ हा गुरुच्या चरणी बसून घेतलेले ज्ञान होय. यामध्ये गुरु शिष्यांचा संवाद असतो. उपनिषदामधील बऱ्याचशा रचना या शंकराचार्यांनी लिहिलेल्या आहेत. भारताने सुमारे 2000 वर्षापूर्वी प्रसिद्ध वैद्य चरक याने चरक संहिता या पुस्तकात मानवी शरीरात 360 हाडे असल्याचे नमूद केले आहे. ऋग्वेदाची रचना झाल्यानंतरच्या काळात वैदिक काळ म्हणून ओळखले जाते. त्यानंतरच्या वैदिक काळात सामवेद, यजुर्वेद व अथर्ववेद या वेदांची रचना झाली. परंतु सर्वप्रथम रचना ही ऋग्वेदाची झालेली आहे. जनपद म्हणजे अशी जमीन जेथे राजाने त्याचा पाय ठेवला व तो त्याच ठिकाणी स्थायिक झाला. मगध राज्यात गंगा, सोन यासारख्या नद्या होत्या. प्रथम राजधानी राजगृह बिहार, दुसरी राजधानी पाटलीपुत्र पटना ती देखील बिहारमध्ये आहे. दिग्धनिकाय प्रसिद्ध बौद्ध पुस्तक आहे ज्याचं नाव दिग्धनिकाय असं आहे. मित्रांनो, हे NCERT इतिहास पुस्तकातील महत्त्वाचे प्रश्न होते जे आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. तर हा भाग 7 होता. ही सिरीज पुढे चालूच राहणार आहे. भाग 8 मध्ये देखील आपण काही महत्त्वाचे प्रश्न घेणार आहोत एका महत्त्वाच्या विषयावरती. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल दाबा आणि तुमच्या काही सूचना असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अधिक माहितीसाठी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. धन्यवाद.